प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.25 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। पंतप्रधान मोदी आज दुपारी 12:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे याबाबतची घोषणा करतील। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील महत्त्वपूर्ण झटपट आणि ठळक बातम्या। शेतकरी मित्रांसाठी PM किसान व नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासंबंधित व पीक विम्याची रक्कम संबंधित महत्त्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। अतिवृष्टी महापूर नुकसानीचे 409 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा। अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईपोटी जिल्ह्याला आतापर्यंत 1580.67 लाख रुपये मंजूर। नांदेड जिल्ह्यातील अपडेट। नांदेडला हेक्टरी 10,000 प्रमाणे 728 कोटी रुपयांचा निधी मंजूर। बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 728 कोटी रुपयांचा निधी मंजूर। शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा। अतिवृष्टीनंतर रब्बीच्याही अनुदानाचा घोळ। राज्य सरकारने अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांची चांगलीच थत्ता मांडली आहे। ऊसाला 3,300 रुपये दर निश्चित। साखर कारखान्याने ऊसाला प्रतिटन 3,250 रुपये द्यावे। तसेच सरकारकडून प्रतिटन अतिरिक्त 50 रुपये अनुदान दिले जाईल। त्यानंतर या ऊसाचा दर प्रतिटन 3,300 रुपये होईल। शेतकरी मित्रांनो, PM किसान व नमो शेतकरी योजनेसंबंधित महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे। कर्जमाफीची मागणी शेतकरी न्यायालयास्तव करतो। शरद पवार यांची मागणी। शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी झाली पाहिजे की नाही आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अखेर पीक पाहणीला 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ। शेतकरी मित्रांसाठी मोठी खुशखबर, 30 नोव्हेंबरपर्यंत पीक पाहणीला मुदतवाढ। सोयाबीन हमीभाव नोंदणी व खरेदी केंद्र वाढवण्याची शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी। कर्नाटकात शेतकरी संघटनेत फूट। प्रतिटन 3,300 रुपये दर अमान्य। काही ठिकाणी आंदोलन सुरू तर काही ठिकाणी स्थगित। आदेश शेतकऱ्यांकडे स्फूर्तदा। उतारा तपासण्यासाठी शेतकरी अधिकारी नेमणार। एरंडोलला अवकाळीनंतर हरभऱ्यावर बुरशी सावट। रब्बी हंगामातील पिकांवर संकटाचे ढग। मर रोगामुळे शेतकरी भयभीत। सद्यस्थितीला मर रोगाचे शेतकऱ्यांच्या हरभऱ्यावर प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे। राज्यात कापसाची आवक वाढली मात्र दर घसरले। राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये वास्तव्य। शेतकरी चिंतेत। बाजारभाव MSP पेक्षा कमी। शेतकऱ्यांना 7,710 रुपये प्रति क्विंटल जाहीर केला होता, परंतु मिळतोय 6,000 रुपये दर। शेतकऱ्यांमध्ये संभ्रम। सोलापूर जिल्ह्यात 8 सोयाबीन खरेदी केंद्रांना मंजुरी। वराती मागून घोडे। नोंदणीचा पत्ता नाही। प्रत्यक्षात 15 नोव्हेंबरपासून। शेतकऱ्यांना तुमच्या मनातील ठिणगी पेटवा। उद्धव ठाकरे। ढेंबळी पिंपळगाव येथील शेतकऱ्यांशी संवाद। शेतकरी महिलेची व्यथा ऐकून उद्धव ठाकरे सद्यस्थितीला भावूक झाल्याचं पाहायला मिळत आहे। वित्तीय तणामुळे कृषी समृद्धीला कात्री। 1 वर्षाऐवजी 5 वर्षे 5,500 कोटीचा प्रस्ताव मान्य। अन्य घटक वित्त विभागाच्या मान्यतेसाठी प्रतीक्षेत। केळीची कमी दराने खरेदी। 4 महिन्यात एकही कारवाई नाही। कारवाई सत्र राबविण्याची केळी उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी। यासंबंधीच आंदोलन करण्याची घोषणा। अतिवृष्टी अनुदानाच्या केवळ 46% याद्या अपलोड। जुलै ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टी व पूरग्रस्तांमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते, परंतु याद्या अपलोड नाही। गुजरातमधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 10,000 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर। मुख्यमंत्री पटेल यांची मोठी घोषणा। सद्यस्थितीला पाहायला गेलं तर गुजरातमधील शेतकऱ्यांना 10,000 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे। जो कोणी विखे पाटलांची गाडी फोडेल त्याला माझ्याकडून 1 लाख रुपयांचं रोख बक्षीस। बच्चू कडू यांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये 1.25 लाखाहून अधिक शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॉक नोंदणी प्रलंबित। सद्यस्थितीला जर ॲग्रीस्टॉक नोंदणी केली नाही तर PM नमोचा हप्ता मिळणार नाही यापासून तुम्हाला वंचित राहावं लागेल।
अहिल्यानगरमध्ये 5.25 लाख शेतकऱ्यांना 517 कोटी रुपयांची मदत जाहीर. जुलै व सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना आता मदत जाहीर झाल्याचं बघायला मिळत आहे. ॲग्रिस्टॉक अंतर्गत 84,000 शेतकऱ्यांची नोंदणी बाकी. केंद्र सरकारच्या ॲग्रिस्टॉक योजनेमध्ये शेतकऱ्यांची नोंदणी बघायला मिळत नाही. व यापासून जर तुम्ही नोंदणी केली नाही तर तुम्हाला PM मुनाफाचा हप्ता मिळणार.